आजचा व्हिडिओ पाहूया आपण. आजचा व्हिडिओ काय आहे, आजची ट्रिक काय आहे ते आपण आता बघणार आहोत. आज बघा एज ट्रिक पार्ट 1. एज ट्रिक पार्ट 1. आता बघा पार्ट 1 आहे. आता आपल्याला बरेच असे सम्स बघायचे आहेत, कारण एजचे सम जे आहेत ते खूप मोठे मोठे असतात आणि व्हिडिओ खूप मोठा होतो, मग ते आपल्याला बघायला सुद्धा बोरिंग होतं. आता आपण काय केलं, छोटे छोटे पार्ट केले म्हणजे तुम्हाला ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित क्लिअर होणार आहे. तर पार्ट 1 मध्ये आपण काय ते बघणार आहोत. पार्ट 2 मध्ये कोणतं आहे, पार्ट 3 कोणतं आहे ते आपण नंतर बघूया. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन बघूया काय ते. इफ द सम ऑफ द एजेस ऑफ महेश, सुरेश and Ramesh is 66 years, then what will be the sum of their ages 5 years ago? बघा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी महेश, सुरेश आणि रमेश या तिघांच्या वयाची बेरीज 66 इयर आहे. किती आहे, 66 इयर आहे. तर इथे पुढे प्रश्न बघा, what will be the sum of their ages of 5 years ago? 5 years ago इथं बघा, इथं महत्वाचं आहे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल, असं आपल्याला क्वेश्चन हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येतो, म्हणजे येतोच. मग आता असं आल्यानंतर काय करतात मुलं, सोडवतात. बऱ्याच जणांना इथे या ठिकाणी काय दिसतं की ऑप्शन दिसतात 61, 71, 51 आणि 81. आता मग काही आपल्याकडे महाभाग असतात, काही हुशार व्यक्तिमत्व असतात, त्यांना वाटतं की आपलं उत्तर बरोबर आहे. काय दिलं इथं क्वेश्चन मध्ये, काय आहे तर क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतंय 66 आणि काय विचारलंय 5 वर्षापूर्वी, म्हणजे 66 मायनस 5 म्हणजे 61 असं उत्तर येतं, असं त्या हुशार व्यक्तिमत्वांना वाटत असतं. पण त्याचं उत्तर 61 आहे का, तर याचं उत्तर 61 नाही. कळलं का, याचं उत्तर 61 नाही, कारण त्यांना असं वाटतं की 66 मधनं 5 केले की झालं. पण त्यांनी काय विचारलंय 5 वर्षापूर्वी. कुणाचं, 3 जण आहेत इथं. किती जण आहेत, 3 जण आहेत. मग मला सांगा तुम्ही, ह्या ठिकाणी जो कोण आहे, महेश आहे, त्यानंतर सुरेश आहे, त्यानंतर कोण आहे रे बाबा, रमेश आहे. आता हे 3 जण आहेत, ह्या तिघांच्या ह्याच्यामधनं काय, ह्याच्या पण 5 वर्षापूर्वी, ह्याच्या पण 5 वर्षापूर्वी, ह्याच्या पण 5 वर्षापूर्वी, म्हणजे किती झाले, 15 वर्ष झाले. म्हणजे 66 मायनस 15 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 51 येणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन नंबर 3 येणार आहे. बघा क्वेश्चन नीट वाचायचा आहे. तुम्हाला असं काय होतं कन्फ्यूज करण्यासाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्यालाच म्हणतात, स्कॉलरशिप परीक्षा त्यालाच म्हणतात. आपला हुशारपणा नीट करा दाखवायचा आहे. अति घाई करायची नाही. अति घाई संकटात नाही, तुमचे मार्क जाऊ शकतात. त्यामुळं इथं घाई करायची नाही. म्हणजे बघा काय केले त्यांनी, विचारले आपल्याला 5 वर्षापूर्वी, पण तिघांच्या वयांची बेरीज विचारले. मग तिघं पण 5 वर्षापूर्वी एकदमच असणार आहे, 5 5 5 म्हणजे 15 वर्ष. मग 15 वर्ष त्यांचे कमी केले तर 51. त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज किती असणार आहे, 51 असणार आहे. कळलं सगळ्यांना. चला आपण अजून एक सम बघूया, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून व्यवस्थित क्लिअर होईल. आता आपण दुसरे सम बघूया. दुसऱ्या सम मध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा, इफ द सम ऑफ द एजेस ऑफ विजय, Sunil and Ajit is 95 years, then what will be the sum of their ages after 7 years? म्हणजे बघा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे, तर हे विजय, सुनील आणि अजित यांची सम म्हणजे यांचं ऍडिशन, या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे, 95 आहे. तर क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट विल बी द सम ऑफ देअर एजेस आफ्टर 7 इयर. आफ्टर 7 इयर म्हणजे 7 वर्षांनंतर काय आहे की त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे, हे खूप महत्वाचं आहे. बघा हे काय आहे, आफ्टर आहे. मगाशी आपण ज्यावेळेस आपण केलं तर काय होतं, 5 इयर्स ॲगो होतं. ॲगो म्हणजे पूर्वी आणि आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर, बिफोर, ॲगो हे लक्षात ठेवा तुम्ही. आफ्टर म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडिशन करावं लागणार आहे. मग असं कन्फ्युजन करायचं नाही. आता काय बघा की बऱ्याच जणांना असं वाटतं की चला बाबा 95 दिले, मग आपण आफ्टर करूया 95 प्लस 7. मग काही जणांचं उत्तर येणार आहे 102. काय येणार आहे, 102. पण हे याचं उत्तर नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 कॅन्सल. मग आता काय असू शकतं रे, मग काही जण काय करतील, मग अशी पहिला आपण क्वेश्चन सोडवला तसा करतील. मग काय करतील, 95 मायनस 7 मायनस 7 आणि -7 3 वेळा करतील. बरोबर आहे. मग असं जर केलं तर
काय येणार आहे 74. पण हे उत्तर आहे का नाही. हे काय असणार आहे इयर्स ॲगो विचारलं असतं तर हे उत्तर बरोबर आहे. पण आता काय विचारलं आपल्याला आफ्टर विचारले. आफ्टर म्हणजे काय नंतर. काय दिले आपल्याला 95 हे लिहून घ्या. प्लस आता काय करायचं आपल्याला 7 इयर्स करायचे. 3 जण आहेत आपल्याकडे. मग या तिघांच्या मध्ये काय करायचं आपल्याला ऍडिशन म्हणजे 1 2 3 म्हणजे विजय सुनील आणि अजित तिघांचे 7-7 वर्ष वाढणार आहेत. बरोबर आहे का नाही. मग हे 7 वर्ष वाढल्यानंतर याचे काय होणार आहे ऍडिशन करा आपण. आता याचं जर ऍडिशन केलं तर याचं येणार आहे 95 प्लस 21 म्हणजे 116 हे त्याचं ऑप्शन येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असणार आहे. बघा आपल्याला कन्फ्युजन होतं की काय करायचं. नीट क्वेश्चन वाचायचा आफ्टर त्यानंतर 5 इयर्स ॲगो 2 इयर्स ॲगो काय असेल ते बघायचंय. आता हे तुम्हाला जर कळलं असेल तर आता आपण काय करूया तुम्हाला मी आता ह्या ठिकाणी होमवर्कला क्वेश्चन देणार आहे तो तुम्ही करायचे. आता आपण नावं तेच ठेवूया. आपण नावं नको बदलायला. आपण काय करूया या ठिकाणी फक्त हे बदलूया की या ठिकाणी बघा 88 इयर्स तिघांच्या वयाची बेरीज आणि ह्या ठिकाणी आफ्टर 2 इयर काय विचारले आफ्टर 2 इयर करायचं आपल्याला. मग आता या ठिकाणी ऑप्शन आपण चेंज करूया लगेच. म्हणजे तुम्ही याचं उत्तर काय येतं हे मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता 88 हे दिलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन देतो मी तुम्हाला 86 90 त्यानंतर 94 आणि त्यानंतर 82. ह्या 4 पैकी कोणतं उत्तर येते हे तुम्ही मला याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचंय की याचं उत्तर नक्की काय येतं. क्वेश्चन नीट वाचा आणि नीट व्यवस्थित सोडवा. बघा तुमची कन्सेप्ट आता एज बाबतची क्लिअर झाली असेल. आता आपण पार्ट 1 बघितला. पार्ट 2 मध्ये आपण वेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील.